पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 10,000 बहिणी अपात्र ठरल्यात। पुण्यातील 12,000 अर्जांची छाननी बाकी असल्याची माहिती देखील मिळते आहे। तर पुण्यातील 12,000 अर्जांची छाननी झाल्याची माहिती मिळते आहे। पुण्यात लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी आता सुरू झाली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय अधिक माहिती आहे या योजनेच्या अर्जांसंदर्भात? राज्य सरकारकडून जी लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली आहे त्याचा फायदा सुद्धा राज्य सरकारला होताना आपल्याला पाहायला मिळाला होता। सुरुवातीला ही जी योजना आणली गेली त्यामध्ये सरसकट सर्व महिलांना याचा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळाला। मात्र आता निवडणूक पार पडलेली आहे, निवडणुकीचे निकाल सुद्धा आलेले आहेत आणि नवीन सरकार आलेलं आहे, त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून आता लाडकी बहीण योजनेची छाननी करायला सुरुवात झालेली आहे। जी महिला बाल विकास विभागाकडून जी माहिती आता समोर आलेली आहे त्यानुसार पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 10,000 बहिणी या अपात्र ठरल्याची माहिती महिला बाल कल्याण विभागाकडून देण्यात आलेली आहे। या महिलांची छाननी करण्यात आलेली आहे। ज्या काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत त्यानुसार या 10,000 महिला अपात्र ठरल्याचं माहिती खरं तर देण्यात आलेली आहे। मात्र जिल्ह्यातील जवळपास 20,84,000 सविस्तर माहितीसाठी